नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एसटी बस म्हटलं की काय आठवतं? लालपरी, ट्रॅव्हलची मजा आणि टाटा मोटर्सच्या मजबूत बसेस. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच आपल्या MSRTCच्या इतिहासातल्या काही जुन्या टाटा बसेस बद्दल, ज्या फक्त बसेस नसून आपल्या आठवणींशी जोडल्या गेलेल्या आहेत. टाटा ग्रुप म्हणजे भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया. टाटा मोटर्सच्या बसने आपल्या प्रवासाची सुरुवात केली 1940 ते 50च्या दशकामध्ये. लाल रंगाच्या एसटी बसेसने महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्याला जोडण्याचं मोठं काम केलं. यामध्ये टाटा 1510 आणि 1512 हे मॉडेल्स खूप लोकप्रिय झाले. टाटा ग्रुप म्हणजे भारतीय औद्योगिक क्षेत्राचा एक मोठा आधारस्तंभ. 1948 साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाली आणि तेव्हापासून टाटा मोटर्सने या परिवहनाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. 1950-1960च्या दशकामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्याचं मोठं काम एसटीच्या लालपरीनं केलं. या लालपरीचा पाया होता टाटा मोटर्सच्या मजबूत आणि विश्वासार्ह बस मॉडेल्स, ज्या त्यावेळच्या प्रवासाच्या गरजांसाठी परिपूर्ण होत्या. टाटा बसच्या इंजिनची ताकद, मजबूत चेसिस आणि कमी देखभाल खर्च यामुळे एसटीला विश्वासार्हता आणि कार्यक्षमता मिळाली. टाटा 1510 आणि 1512 या बसेस म्हणजे एसटीच्या प्रवासातील एक अनमोल शिलेदार. 1510 या बसमध्ये टाटा मर्सिडीज बेन्झ 697 हे इंजिन होतं, जे खूप काळ टिकणारं होतं. त्यानंतर आलेल्या 1512 मॉडेलमध्ये कमिन्स 6BT 5.9 लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनचा वापर करण्यात आला. या बसचं, या चेसिसचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की कस्टमरच्या गरजेनुसार आपण बॉडी डिझाईन करून घेऊ शकत होतो बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरकडून. म्हणून जर का आपण बघितलं तर आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये देखील या बसेस बांधल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्या ज्या एशियाड हिरकणी बसेस ज्या आल्या त्या देखील ACGL, अँटनी यांसारख्या बॉडी बिल्डर्स जे आहेत यांनी या गाड्या बिल्ड केल्या होत्या. मित्रांनो, एसटी फक्त प्रवाशांसाठी नसून ती आपल्या आठवणींचा देखील एक भाग आहे. गावाकडे लग्न कार्याला जाणं असो, परीक्षा केंद्रात जाणं असो किंवा सण समारंभांना सहभागी होणं असो, आपल्याला या एसटीच्या लालपरीनं सोबतीला नेहमीच होत्या. एसटीच्या या बसेस चिकलठाणा कार्यशाळा, जे की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, आणि दुसरी कार्यशाळा दापोडी पुणे येथे आहे, या दोन्ही ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. चिकलठाण्याचं जी कार्यशाळा होती तिथल्या बसेसचं पासिंग हे MH20 असं होतं आणि पुढे दापोडी कार्यशाळेचं पासिंग हे MH14 या सिरीजचं होतं. टाटा कमिन्स 1510 आणि 1512C. वैयक्तिक मला ह्या दोन्ही सिरीजचं इंजिन हे खूप आवडतं आणि हे इंजिन आवडण्याचं एक मोठं कारण म्हणजे या इंजिनमध्ये कमिन्सची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि कमिन्स पॉवर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे या दोन्ही इंजिनला सक्सेसफुल बनवण्याचा. आणि म्हणूनच कदाचित एवढ्या 12, 13, 15 वर्षांनंतर देखील गाड्यांचं रनिंग कंप्लीट होऊन देखील आपण एसटीच्या या लालपरी बसेस या रोडवरती अजून देखील धावताना पाहतोय. टाटाचा विश्वास आणि कमिन्सची ताकद याची सांगड बसल्यामुळंच कदाचित एसटीच्या या बसेस अजून देखील लोकांना, प्रवाशांना सेवा पुरवत आहेत. तर मंडळी, तुम्हाला कोणत्या सिरीजचं इंजिन आवडतं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या एसटीची जी लालपरी आहे, ज्या जुन्या लालपरी तुम्हाला आवडतात की आत्ताच्या ज्या BS6 प्रणालीवरती ज्या गाड्या आहेत, ज्या आपण महामंडळात खाजगी तत्वावरती आत्ता बघतोय, या गाड्या आवडतात हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्या एसटीच्या स्पेसिफिकली टाटा बसेसना एक आठवणींचा उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला या बसेसबद्दल तुमच्या ज्या काही आठवणी शेअर करायच्या असतील तर त्या कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि आपला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल हे देखील मला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.